हॅलो नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आजची मस्त आणि छान रेसिपी आहे गाजरचा हलवा. थंडीमध्ये आपल्याला भरपूर असे बाजारामध्ये गाजर मिळतात ताजे आणि त्या गाजरापासून मस्तपैकी आपण गोड पदार्थ हलवा बनवणार आहोत. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर बघा झटपट बनवूया आपण गाजरचा हलवा. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे आपण पाहू शकता. आता मस्तपैकी ते गाजर आहेत. आता आपल्याला ते मस्त चाकूनी त्याच्यावरचं ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि मस्तपैकी कट करून घेतलं की मग ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने मस्तपैकी ते कट केलं की त्याच बाजूने आपल्याला ते किसून घ्यायचं आहे या पद्धतीने. बघू शकता मस्तपैकी ताजे गाजर आहेत. तुम्हाला बाजारामध्ये मार्केटमध्ये लगेच अवेलेबल मिळेल. गोड पदार्थ आहेत, आपण तो कधीही मस्तपैकी बनवू शकतो, खाऊ शकतो. तर किसणीने या पद्धतीने आपल्याला जाड किसणीचं पातं घ्यायचं आहे. जास्त बारीकही नाही करायचे या पद्धतीने. आणि मस्तपैकी त्याचे असे किसणीने किसून घेतल्यानंतर बघा कशा बारीक बारीक स्लाईस पडत आहे. या पद्धतीने गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे. एकदम साधी आणि छान रेसिपी आहे. बघा मी सर्व गाजर किसून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी त्याच्या स्लाईस तयार झालेले आहेत. तर आता मस्तपैकी या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे. तीन चमचे गावरान तुपाचा वापर केलेला आहे. पॅनमध्ये 3 चमचे गावरान तूप टाकलेलं आहे मी. मस्तपैकी तूप हलकंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे मी काप केलेले आहेत. तर ड्रायफ्रूट्स आपण म्हणूया. तर ते मस्तपैकी कमी मंद गॅसवरती आता ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जास्त लाल करायचे नाही किंवा जास्त ब्राऊन कलर करायचे. एकदम हलकेसे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. तूप जास्त गरम करायचं नाही. एकदम हलकंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ते या पद्धतीने बघू शकता तुम्ही थोडेसे फुललेले आहे ड्रायफ्रूट्स. आता आपण ते काढून घेणार आहोत पॅनमधून वाटीमध्ये. मस्तपैकी आपल्याला ते तळून झालेले आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये किशमिश पण टाकू शकता. त्याच पॅनमध्ये आता आपलं तूप आहे. तर त्या तुपामध्ये आता आपल्याला जे गाजरचे आपण किसून घेतलं होतं तर त्यामध्ये आपल्याला ते गाजर तुपामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. तुपामध्ये परतून घेतलं की त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे रिलीज होतं आणि ते पाणी पूर्णपणे आपल्याला त्याच्यामधून पूर्णपणे काढून घ्यायचं आहे किंवा शिजतो आपला गाजरचा हलवा. गाजर त्याच्यामध्ये तर ते मस्तपैकी आपला हलवा लागतो. तुपामध्ये मस्तपैकी आता आपलं गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने. तुम्ही बघू शकता गाजर हे कंदमुळच आहे, आपण ते म्हणू शकतो. जमिनीच्या खाली येतं आणि त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात पाणी पण असतं. म्हणून आपल्याला तुपामध्ये आधी ते गाजर किसलेले आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. एकदम असं कोरडं आपल्याला ते करायचं आहे. आणि ते मस्तपैकी परतून घेतले की ते छानपैकी शिजतात पण. जास्त वेळ लागत नाही गाजर शिजण्यासाठी. आपल्याला लयतले 10 मिनिटामध्ये आपली रेसिपी तयार होते. एखादा मिनिट किंवा 2 मिनिटापर्यंत आपल्याला ते मस्त परतून त्याच्यावरती झाकण लावून आपल्याला 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला ते खोलून बघायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आपल्याला. मस्तपैकी आपला गाजर ते शिजलेलं आहे आणि पूर्णपणे पाणी पण त्याच्यामधले रिलीज झालेलं होऊन गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे.
याच्यासाठी मी अर्धा किलो गाजर आहेत, अर्धा लिटर दूध लागलेलं आहे मला. आणि मस्तपैकी दुधामध्ये आता आपल्याला ते किसलेलं गाजर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मिक्स करूया आता आपण मस्तपैकी ते दूध किसलेल्या गाजरमध्ये. आणि या दुधामध्ये आपल्याला ते पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटांमध्येच आपलं ते पूर्णपणे दुधामध्ये शिजून निघते. आणि परत झाकण लावून आपण ते ठेवून देणार आहोत. 5 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी आपले ते किसलेले गाजर शिजलेले आहेत. आणि जेवढं दूध टाकलं होतं ते पण आता कमी झालेलं आहे. गाजरच्या लेवलला किंवा थोडंसं वरती दूध होतं, आता आपण बघू शकता पूर्णपणे सोक करून घेतलेलं आहे आपल्या किसलेल्या गाजराने ते दूध. आणि म्हणजे याचा अर्थ असा की मस्तपैकी आपलं गाजर हे शिजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या कमी अधिक गोड कसं लागतं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही करून गोड करू शकता. तर या ठिकाणी मला 1 वाटी साखर लागलेली आहे अर्धा किलो गाजरासाठी. साखर पण मस्तपैकी आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण एकजीव झाली पाहिजे अशी. किंचितसं आपलं त्याच्यामध्ये दूध राहिलं आणि ह्या स्टेजलाच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे साखर पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळेल आणि एकजीव होईल. दोन ते 3 मिनिटांनंतर बघूया. साखर पण मस्तपैकी त्याच्यामध्ये मिसळलेली आहे, एकजीव झालेली आहे. आता आपण ते तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. काजू आणि बदामाचे काप मी सगळे टाकलेले, थोडेसे बाजूला ठेवलेत नंतर वरून सर्विंग करण्यासाठी. आणि अर्धा चमचा विलायचीची पावडर टाकलेली आहे. विलायची पावडर टाकल्यानंतर पण मस्तपैकी त्याचा सेंट येतो आणि छान त्याला फ्लेवर पण एक मस्तपैकी येतो. याच्यासाठी विलायचीचा वापर केलेला आहे मी. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा गाजरचा हलवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान आणि मस्त रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मस्त आणि परफेक्ट छान रेसिपी तयार झालेली आहे गाजरचा हलवा. थंडीच्या दिवसामध्ये तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही गाजरचा हलवा. तुम्हाला सहज गाजर मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळू शकतील. बघा या पद्धतीने किती सुंदर झालेला आहे. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स मी टाकलेले आहे आणि मस्त आणि छान रेसिपी तयार झालेली आहे गाजराचा हलवा. तर घरी एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. मी तुम्हाला चमच्याने पण दाखवते. खायला पण इतकं सुंदर लागतो हलवा. आपण कधीही मस्तपैकी जेवण झाल्यानंतर पण त्याचा आनंद घेऊ शकतो. करून ठेवला असा फ्रीजमध्ये तर आपण थोडा थोडा करून पण तो खाऊ शकतो. तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.